आपला गुरु येतोय म्हणल्यावर विंध्यानी वाकून नमस्कार केला. संकेत हा की गुरुनी आशीर्वाद द्यावा, मग शिष्याने उभं राहायचे. तर अगस्ती ऋषी त्याला आशीर्वाद दिला खरे, पण म्हणले की मी दक्षिणापथ कडे जाऊन येतोय, जरा असाच थांब, मी येईपर्यंत असाच थांब. आणि अगस्ती ऋषी गेले, ते परत उत्तरेला आलेच नाहीत. गुरुनी शिष्याला गंडवण्याची पण परंपरा प्राचीन आहे. पण त्यामुळे पंख असलेला विंध्य जसा होता तसाच थांबला. तो अगस्तींचा आश्रम. भारतीय मायथॉलॉजीमधून जो इतिहास उलगडत जातो तो आपल्याला हेही सांगतो की थेट आत्ताच्या तमिळनाडूपर्यंत पोचलेले ऋषी म्हणजे पण अगस्ती ऋषी आहेत. आणि तमिळनाडूची समाज व्यवस्था, त्यातली सामाजिक आंदोलनं, त्याचं दिसणारं राजकीय चित्र, त्यामुळे DMK AIADMK हा संघर्ष हा काहीही असला तरी आज तमिळनाडूच्या सुद्धा अधिकृत सरकारी बसेसमध्ये, तमिळनाडूतली जी ST आहे तिचं नाव आहे PTC, पल्लव ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, PTC च्या बसेसमध्ये ड्रायव्हर जिथे बसतो तिथे अगस्ती मुनीचं चित्र असतं. ते विदर्भाकडनं उतरले असा संदर्भ आहे तो. आपल्याला अर्थात माहिती आहे की प्रभू श्रीराम सीतामाईंसहित आले ते पंचवटीपाशी आले. इतिहास तज्ज्ञांच्या मध्ये अनेक तऱ्हांचे मतभेद आहेत आणि ते तऱ्हातऱ्हांचे भारताबद्दल करणं ह्यामध्ये तर काही इतिहास तज्ज्ञ पराक्रम समजतात. तेव्हा रामायण खरंच घडलंच का नाही, ह्यांना सीतेचं कौशल्यचं बहुधा मॅटर्निटी सर्टिफिकेट हवं आहे. महाभारत हा इतिहास आहे का नुसतीच दंतकथा आहे. भूगर्भ आता संशोधन पुरातत्वशास्त्रातून द्वारका सापडली. C14 ह्या ज्या टेस्ट आहेत ते लावून कालखंड आता सांगता येतो. तर मग जसा रामायणामध्ये दंडकारण्याचा उल्लेख आहे, दक्षिणापथ म्हणजे विंध्याच्या दक्षिणेचा प्रदेश, तसे महाभारतामध्ये तर खूपच संदर्भ सापडतात. कौंडिण्यपूर म्हणजे आत्ता विदर्भात नागपूरच्या जवळचा, ते कौंडिण्यपूर ही राजधानी होती आणि त्याची राजकन्या रुक्मिणी श्रीकृष्णाच्या प्रेमात पडली. पण बापाला पसंत नव्हतं, बापानी लग्न काढलं, म्हणून तिने श्रीकृष्णाला पत्र पाठवलं आणि गुप्तपणे बलरामाची मदत घेऊन श्रीकृष्ण आला आणि रुक्मिणीला पळवून घेऊन गेला. असा जो आद्य हिंदी पिक्चर आहे तो पण महाराष्ट्रापासूनच चालू होतो. कौंडिण्यपूरचे सुद्धा पुढे आपल्याला अनेक तऱ्हांचे संदर्भ सातत्याने आपल्याला सापडतात. पण जिथे मराठीची पूर्व भाषा आणि ह्या भागातल्या जनसमूहाची सुद्धा ओळख मरहट्टे किंवा महरट्टे हा उल्लेख आपल्याला इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये सापडतो. आपल्याला गौतम बुद्धाचा एक शिष्य मोगलीपुत्त दिस्स यांनी बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी परिषद भरवली होती. त्या परिषदेचं जे रेकॉर्ड सापडते त्याच्यात उल्लेख आहेत की त्यांनी बौद्ध विचाराच्या प्रसारासाठी इकडे महाराष्ट्राच्या प्रदेशामध्ये सुद्धा माणसं पाठवली होती, दूत पाठवले होते. हे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापूर्वी आहे. मौर्य साम्राज्यापूर्वी सुद्धा आहे. मौर्य साम्राज्याच्या इतिहासात उल्लेख सापडतो की आता आपण ज्याला महाराष्ट्र म्हणतो तो मौर्य साम्राज्याचा एक प्रांत होता. आणि अर्थातच पुढे जिथून मग जास्त ठळकपणे इतिहास दाखवता येऊ शकतो तो सातवाहनांचा कालखंड आहे. ते सातवाहन नेमके कोण सापडत जरी नसेल, त्यावर इतिहासतज्ञांमध्ये जरी मतभेद असतील, तरी इसवी सन पूर्व 2रं शतक ते इसवी सनाचं 2रं शतक अशी 400 वर्ष या महाराष्ट्रासहित दक्षिणापथाच्या मोठ्या प्रदेशावर सातवाहनांचं राज्य होतं. तो प्राचीन महाराष्ट्राचं वैभव संपन्न एक सुवर्णयुग म्हणलं तर कम्युनिस्ट इतिहासकार सोडता बाकी कोणाला काय प्रॉब्लेम नसेल. पण एक वैभव संपन्न असा कालखंड ज्यामध्ये मग आपल्याला मराठी भाषेचे सुद्धा पहिले उच्चार कानावर ऐकायला येतात. सातवाहनांचा 400 वर्षाचा कालखंड हा समृद्धीचा आहे, विदेशांशी व्यापाराचा आहे. आणि पहिलं जुन्या आधीच्या आद्य मराठीमधलं जे वाङ्मय असेल प्राकृत भाषेमधलं, ते सुद्धा आकाराला येताना आपल्याला त्या काळामध्ये दिसतं. आज जर कोणी म्हणलं की त्या प्राचीन मराठी प्राकृताच्या शैलीतली 2 सर्वात महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे आहे गुणाढ्याचा कथासरित सागर किंवा बृहत कथासरित सागर, आणि जो सातवाहन स्वतः राजा होता अशा हाल सातवाहनांनी रचलेली गाथा सप्तशती. राजेच सुसंस्कृत होते, परकीयांचा प्रतिकार करणारे होते. आणि खरं म्हणाल तर भौगोलिकदृष्ट्या दक्षिणेला आत्ताच्या कन्याकुमारीपर्यंत आणि उत्तरेला विंध्याच्याही पलीकडे भारतवर्ष ही संकल्पना आहे, ही तर प्राचीन काळापासून दिसते.
त्या वेदकाळापासून वाङ्मय पाली भाषेतलं किंवा अर्धमागधी भाषेतलं असू द्यात, आणि नंतर ह्या ज्या सगळ्या प्राकृत भाषा होत्या, शौरसेनी, पैशाची इत्यादी, तिचं पुढे मराठीमध्ये रूपांतर होताना असू द्यात, सर्व राजांना, राजकीय विचार करणाऱ्या ऋषीमुनींनी सांगितलेलं कर्तव्य आहे, हिमाद्रीपासून समुद्रापर्यंत तुझं राज्य, म्हणजे हिंदुस्थानचा, भारतवर्षाचा चक्रवर्ती सम्राट होण्याचं स्वप्न. तर सातवाहन राजे विंध्याच्या उत्तरेला सुद्धा गेलेले आहेत. आपल्याला ज्या तऱ्हेने विकृतच मी म्हणतो इतिहास सांगितला जातो, त्यामध्ये प्राचीन भारतातला पराक्रम आणि ती संस्कृती सर्वांना समाविष्ट करून तरी स्वतःचं सत्व टिकवत नवे आकार देण्या एवढी वैभव संपन्न होती, हे शक्यतो न सांगण्याचा प्रयत्न असतो. ग्रीकांची आक्रमणं झाली, त्यांचा उल्लेख यवन आहे. शक आत्ताच्या मध्य आशियामधले असावेत असे पहेलवी, इराणच्या राजांनी पुढे स्वतःला नाव, ते घराणं त्याचं पहेलवी घराणं होतं, पल्लव. तर सातवाहन राजांचे उल्लेख आहेत की त्यांनी जाऊन विंध्याच्या उत्तरेला सुद्धा शकांचे, यवनांचे आणि पल्लवांचे पराभव केले. सातवाहन साम्राज्यामधला जो सर्वात पराक्रमी सम्राट मानला जातो तो गौतमीपुत्र सातकर्णी. त्याचा कालखंड पहिल्या शतकातला आहे आणि अर्थातच तो स्वतःचं नाव गौतमीपुत्र घेतो. ही एक फार महत्त्वाचे सामाजिक भाष्य आहे. आईच्या नावाने घेतो. स्त्रीचं समाजातलं स्थान ते नुसतं सन्मानाचं नव्हे तर आदराचं सुद्धा, आणि मुलगा ओळखला जाणे पुढे आईच्या नावाने सुद्धा तो वैभवाचं नाव म्हणून घेतो गौतमीपुत्र सातकर्णी. ह्याचा काळ इसवी सनाचं पहिलं शतक आहे. आजही आपण भारतीय कालगणना ज्या दोन मानतो, एक म्हणजे शालिवाहन शके आणि दुसरी विक्रम संवत. तो विक्रम संवत केव्हा तरी इसवी सन पूर्व 58 मध्ये चालू झाला. इतिहास तज्ज्ञांमध्ये चर्चा आहेत की म्हणजे कोण. काही जण म्हणतात कनिष्कांनी चालू केला, पण अंतिम उत्तर नाही त्याच्यावर. ज्या विक्रमाचं नाव आहे तो विक्रमादित्य कोण मग? आणि राजे महाराजे सम्राट पदवी घेत होते स्वतःला विक्रमादित्य, पण इसवी सन पूर्व 58 मधला कोण, याला इतिहासापाशी उत्तर नाही अजूनपर्यंत. पण ज्याचं नाव शालिवाहन शके तो सातवाहन घराण्यातला, यावर शंका नाही आहे. ते येतं इसवी सन 78. मग शालिवाहन कोण? तो त्याच्या प्राकृतामध्ये त्यांनी काव्य पण, मग तो शालिवाहन कोण? इसवी सन 78 हे गौतमीपुत्र सातकर्णीचा कालखंड आहे. तो आणि त्याच्या अलीकडच्या 1-2 पलीकडे सातवाहन सम्राटांना पदव्या 2 वापरल्या गेल्यात. लांब लचक नाव आहेत, अर्थपूर्ण नाव आहेत. एक नाव आहे त्रिसमुद्र तोय पीतवाहन, असं सातवाहन सम्राटांना असलेली पदवी आहे. त्रिसमुद्र तोय पीतवाहन म्हणजे ज्याचे घोडे 3 समुद्रांचं पाणी प्यालेले आहेत, म्हणजे विंध्याच्या दक्षिणेचा सर्व प्रदेश ज्याच्या साम्राज्याखाली आहे. त्रिसमुद्र तोय पीतवाहन. आणि गौतमीपुत्र सातकर्णीला तर पदवी आहे शक यवन पल्लव निषूदन, म्हणजे ह्यांचा निपात करणारा, यांना संपवणारा. शेवटचा शक राजा, माळव्याच्या प्रदेशामधला रुद्रदामन, त्याचा गौतमीपुत्र सातकर्णींनी पराभव केला. ती लढाई आत्ताच्या नाशिकच्या जवळ झाली. ह्याचे संदर्भ आहेत, त्याचे उल्लेख आहेत. खरं म्हणजे म्हणण्याचा अर्थ हा आहे की महाराष्ट्राने देशासाठी लढायचं असतं. प्रादेशिक विचार केवळ भौगोलिक ह्या प्रदेशाचा नाही आहे, दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत आणि उत्तरेला हिमालयापर्यंत पोचायचं आहे. ही अखिल भारतीय पण प्रेरणा आहे. पण आपल्याला कळणारा, पायाभरणी घडणारा, तुमचा माझा जेनेटिक कोड जिथून चालू होतो त्या महाराष्ट्राच्या जडणघडणीतच आहे की विंध्य ओलांडून सुद्धा उत्तरेला जायचं आहे. इथल्या आर्किटेक्चर, वास्तुशास्त्राची सुद्धा संकल्पना, उत्तरेला दरवाजा पाहिजे, तो दिल्ली दरवाजा. महाराष्ट्राच्या कर्तृत्व ते दिशा उत्तर, आणि उभ्या हिंदुस्थानसाठी लढायचं. ते सातवाहन कालखंडामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं. हा स्वतः हाल सम्राट, उत्तम लेखक, कवी मनाचा, आणि हाल गाथा सप्तशती आहे. गाथा सप्तशती म्हणजे त्यांनी फार मुळातून सगळं लिहिलं असा त्याचा पण दावा नाही. त्यांनी लोकांमध्ये प्रस्थापित असलेली गाणी, लोकसंगीत, लोककथा या एकत्र केल्या, काव्यमय पद्धत्या एकत्र मांडल्या. खरोखर मुळात गाथा सप्तशती वाचली तर डोळ्यासमोर येणारा त्यावेळचा जो मरहट्टे महरट्टे समाज, हा एक वैभवसंपन्न, समृद्ध आणि भौतिक सहित आध्यात्मिक आयुष्य सर्व अंगांनी उपभोगणारा असा जीवनदायी तेज असलेला समाज गाथा सप्तशतीमधून आपल्या समोर येतो. ती गाथा सप्तशती आणि गुणाढ्यांनी रचलेलं
बृहत कथा सरितसागर, आता त्याचं नाव काही वेळा नुसतं कथा सरितसागर हा घेतला जातो. म्हणली तर दंतकथा आहे, पण ती पण फार अर्थपूर्ण आहे. या गुणाढ्यानी लोकांच्या मध्ये फिरून 7 लाख कथा गोळा केल्या, नीट लिहून काढल्या, संपादित केल्या, एकत्र मांडल्या. आणि हे सातवाहन सम्राट आदर्श आहेत, उत्तम आहेत, रसिक आहेत, स्वतः अभ्यासू आहेत, म्हणून तो ते सगळं घेऊन सातवाहन राजाकडे गेला. पण राजा त्यावेळेला काहीतरी कामात असेल, दुर्लक्ष झालं त्याचं गुणाढ्याकडे. आणि गुणाढ्याला तो कमीपणा वाटला, त्याला दुःख वाटलं, अपमान वाटला, तो निघून गेला. पण उदास पण झाला, निराश झाला की आपल्याला महाराष्ट्र भूषण जाहीर नाही केलं राजाने, 1 लाखाचं पारितोषिक नाही दिलं. पण म्हणून राजसत्तेसमोर झुकीन असंही नाही, काही कर, पण हे घे बाबा तू छाप, त्याच्या 150-200 प्रती तू घे, छापायचा खर्चही वाटल्यास मी देतो, कारण माझं आडनाव तुझ्या आडनावाच्या सोयीचं आहे ना. गुणाढ्य ते सगळं घेऊन जंगलात गेला. उदास झालेलं त्याने आग पेटवली आणि असं कथेचं एक एक पान उचलून त्याच्यात टाकणं चालू केलं. कामामध्ये गढलेला राजा काही काळाने त्याला काहीतरी झालं, पण त्याला आठवलं की आपल्याकडे असा असा लेखक एक आलेला होता आणि अरे आपण काहीतरी कामात होतो, विसरलो खरं. त्याला धस्स झालं. त्याची जाड कातडी नव्हती. त्यांनी हे काय समजतो वगैरे केलं नाही. त्याला दुःख झालं. त्यांनी दूत पाठवले आणि म्हणलं त्याला शोधून काढा. दूतांनी सांगितलं की आता तो जंगलात आहे. राजाने त्याला निरोप पाठवला की ये माझं चुकलं, भेटायला ये. तो म्हणला आता नाही येणार भेटायला मी. मग राजा गेला. सातवाहन सम्राट गुणाढ्याला भेटायला गेला जंगलात आणि म्हणाला माझं चुकलंय, पण आता तू ते जाळू नको, ते मोलाचं आहे. ती जी संपत्ती तू गोळा केलेलीस ती मोलाची, ती सोन्याची, तुला केली त्याची तरी कमी पडेल अशी. पण दंतकथा म्हणते की यावेळपर्यंत 7 लाखापैकी 6 लाख कथा जाळून झाल्या होत्या, 1 लाख उरल्या. ते आता आपल्यापर्यंत तो वारसा येतो, ते म्हणजे बृहत कथा सरितसागर. बृहत कथा सरितसागरमध्ये सुद्धा दिसणारा प्राचीन मराठी समाज हा वैभव संपन्न, बेदरकार, काही प्रमाणामध्ये लफडेबाज सुद्धा असा दिसून येतो. तेव्हा सर्वांनी आनंद बाळगायला काय हरकत नाही. सातवाहनांच्या नंतर वाकाटकांचं साम्राज्य दिसतं. त्याची राजधानी विदर्भातलं वत्स गुल्म, आत्ता त्याचं नाव वाशिम. पुढे वसंतराव नाईकांचा मतदारसंघ, नंतर सुधाकरराव नाईकांचा मतदारसंघ. सध्या तो मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे, पण ते गाव वाशिम. त्याचं इतिहासातलं नाव वत्स गुल्म. आणि भारताचंच जे सुवर्णयुग मानलं जातं, पुन्हा कम्युनिस्ट इतिहासकार सोडता बाकीच्यांमध्ये, हे म्हणजे गुप्त आणि वाकाटक एकत्रित साम्राज्य. आणि त्यामध्ये दक्षिण दिग्विजय केल्यानंतर समुद्रगुप्त सर्वांना आपापली राज्य परत देत होता. एवढंच नव्हे, आपली मुलगी प्रभावती देवी ही वाकाटक सम्राटाला देत होता. त्या प्रभावती देवीचे पती गेले प्रवरसेन, तिने राज्यकारभार सांभाळला. पण प्राचीन भारताचं जे सुवर्णयुग आहे तो म्हणजे हा गुप्त आणि वाकाटक कालखंड आहे, 4, 5, 6 शतक. मग चालुक्य, यादव आणि मग मुसलमानी आक्रमणं चालू होतात. यामध्ये 7व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये भारतामध्ये ह्युएन-त्संग, उच्चार त्याचे खूप तऱ्हांचे होतील, चीनी शब्द आहेत आणि उच्चार त्याचे खूप होऊ शकतात. युआन श्वांग, ह्युएन-त्संग, तो बौद्ध भिक्खू भारतामध्ये आला होता. तो उत्तरेच्या सम्राट हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये होता, पण प्रवासामध्ये तो महाराष्ट्रात पण आला. चालुक्य पुलकेशी दुसरा, आणि त्याची राजधानी होती प्रतिष्ठान, गोदावरीच्या काठावर. इथे ह्युएन-त्संग पुलकेशीला भेटलाय. ह्युएन-त्संगनी पुलकेशीचा उल्लेख मराठ्यांचा राजा असा केलेला आहे. महरट्टे, मराठ्यांचा राजा असा केलाय. आता हे पुलकेशी आणि चालुक्य हे कन्नड का तेलुगू का मराठी असा इतिहास तज्ञांच्या मध्ये वादविवाद चालू असतो. पण जवळात जवळ जाणारा निष्कर्ष तो मराठी आहे. राजधानी प्रतिष्ठान ही आहे. पुढे 8व्या शतकामध्ये चालुक्य राज्य चालू असताना ह्युएन-त्संगनी मराठी माणसाचं वर्णन करून ठेवलेलं आहे की ते तापट आहेत, पण वृत्तीने प्रामाणिक आहेत. आणि एकदा एखाद्याला मित्र मानला तर आपलं शिर तोडून देतील, पण शत्रू मानला तर आयुष्यभर विसरणार नाही, त्याचं शिर तोडून ठेवतील. असं ह्युएन-त्संगनी केलेलं वर्णन आहे 7व्या शतकातलं.
पुढे 8व्या शतकामध्ये एक संस्कृत विचारवंत पंडित व्याकरणकार उद्योतन सूरी असं नाव आहे त्याचं. या उद्योतन सूरीने सुद्धा स्पष्ट शब्द मरहट्टे असा केलाय आणि तो म्हणतो की हे पराक्रमी आहेत. कलहशील असा त्यांनी शब्द वापरलाय. कलहशीलचा काय भाषांतर करायला लागेल? भांडकुदळ. पण भांडकुदळ म्हणजे कशावर भांडणार आहे? पुन्हा सद्गुण दुर्गुणाचा प्रश्न तोच येतो. उद्योतन सुरीनी कलहशील पराक्रमी आहेत आणि दिधल्ले घेणितले अशी भाषा वापरतात. म्हणजे हे आद्य पहिले मराठीचे सूर आपल्या कानावर येणं चालू होतं. इतिहासशास्त्र या अर्थाने जो म्हणावा असा जो इतिहास प्राचीन काळात भारतात लिहिला गेला तो आहे काश्मीरमधला पंडित कल्हण. त्यांनी लिहिलेला ग्रंथ राजतरंगिणी. त्या कल्हणाच्या राजतरंगिणीमध्ये सुद्धा महाराष्ट्र आणि मराठे असा उल्लेख आहे आणि ते त्यांनी वर्णन केलेले की हे लोक कसे आहेत. त्यांनी मित्रहो वापरलेले शब्द आहेत मत्सरग्रस्त मरहट्टे. कल्हणाच्या राजतरंगिणीमध्ये उल्लेख येतो मत्सरग्रस्त मरहट्टे. पण महाराष्ट्र या अर्थाने सुद्धा हा शब्द सापडतो आपल्याला मरहट्टे. तज्ज्ञ आजपर्यंत चर्चा करतात की म्हणजे हा शब्द कुठून आला. तर काही जण म्हणतात की रठ्ठिक असा एक जनसमूह होता दक्षिणेतला, त्याचं संस्कृतीकरण झाल्यानंतर राष्ट्रिक असा उल्लेख होतो म्हणून त्याचा महाराष्ट्र असा उल्लेख झाला. काही तज्ज्ञ सांगतात की असे 4 प्रदेश ते एकत्र प्रत्येक राष्ट्रिक आहे आणि ते सगळे एकत्र म्हणून महाराष्ट्र आहे. मराठ्यांचा इतिहास प्रथम लिहिणारा ग्रँड डफ, मराठीचं व्याकरण रचणारा सुद्धा मोल्सवर्थ, याच्यासहित पुढे अनेक पंडितांनी मांडलंय की महारांचं राष्ट्र या अर्थाने महाराष्ट्र हा जो शब्द येतो तो या अर्थाने सुद्धा येतो. 19व्या शतकात जेव्हा इतिहासाचा अभ्यास चालू होऊन एक प्रादेशिक भाषिक आणि नंतर राष्ट्रीय अभिमान आकाराला येताना दिसतो तो आणणाऱ्यातले इतिहासाचार्य राजवाडे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, गह खरे आणि पुढे 20व्या शतकापर्यंत म्हणजे गोसा सरदेसाई, ज्ञानकोशकार केतकर, या सर्वांनीच महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती तऱ्हातऱ्हांची खूप तऱ्हांची सांगितली. पण जी आज ग्राह्यही मानली जाते आणि मला माहिती आहे की आपल्या मनांपर्यंत सुद्धा अंतिमता पोचेल ती आपल्याला दिसून येते लीळाचरित्र ग्रंथ महानुभाव संप्रदायाचा. तिथे मराठी आत्ता सुद्धा आपण बोलतो तशी मराठी आकाराला आलेली दिसते. 20 वर्षापूर्वीपर्यंत मानलं जायचं की मराठीतला पहिला शिलालेख म्हैसूरच्या जवळ जिथे वर्धमान महावीर तीर्थंकराचा भव्य पुतळा उभा आहे भद्रभाऊ, तो श्रवणबेळगोळा या ठिकाणी आहे आणि त्या पुतळ्याच्या खाली अक्षरं कोरलेली आहेत. ती देवनागरीची आधीची लिपी, मोडी म्हणावी अशा लिपीमधला श्री चामुंडराये करवियले हे 9वं शतक आहे. असं मानलं गेलं की ज्याला मराठी म्हणावी अशी भाषा तिचा पहिला पुरावा सापडतो तो ह्या श्री चामुंडराये करवियले यामध्ये. नंतर अर्थात नवा शिलालेख सापडला तो ऐहोळे, आत्ताच्या कर्नाटकात आहे. ऐहोळे इथे शिलालेख सापडला. मग ताम्रपत्र आढळून येणं चालू होतं आणि पहिला आद्य मराठी ग्रंथ आजच्या माहितीनुसार उपलब्ध पुराव्यांच्या नुसारचा तो आहे मुकुंदराज या कवीचा विवेक सिंधू हा ग्रंथ. मुकुंदराज मराठवाड्यातले अंबाजोगाई, त्यांचा ग्रंथ विवेक सिंधू. त्याच्या एक सुमारे 75-100 वर्षानंतर महानुभाव संप्रदायाचे गुरु चक्रधर स्वामी यांचं असलेलं चरित्र म्हणजे लीळा चरित्र. यामध्ये महाराष्ट्राची व्याख्या सापडते, भौगोलिक विस्तार सापडतो आणि प्रत्यक्षात त्याच्यात म्हणलेलं आहे की असं करून जिथेही मराठी ही भाषा बोलली जाते असा सगळा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. चक्रधर स्वामींच्या लीळाचरित्रमधला उल्लेख आहे महंत राष्ट्र म्हणावनी महाराष्ट्र. हे खरंच थोर लोकांचं आहे, कर्तबगार लोकांचं आहे म्हणून महाराष्ट्र. आणि मग भौगोलिक उल्लेख आहेत फलेठाणापासून दक्षिण, फलेठाण म्हणजे फलटण. आणि माझं भाग्य की माझी IAS मधली करिअर चालू झाली ते पहिलं स्वतंत्र पोस्टिंग तिथपासूनचं आहे, फलटण. तिथपासून दक्षिणेकडचा जिथपर्यंत मराठी भाषा बोलली जाते लिहिली जाते हा एक प्रदेश. दुसरा गोदावरी आणि कृष्णेचा प्रदेश. तिसरा विदर्भाचा उल्लेख केला जातो मेळघाटपासून पलीकडचा प्रदेश. आणि हे सर्व मिळून महाराष्ट्र. पुढे जी 20व्या शतकात
संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुद्धा उभी राहिली. तिने जे आधार वापरले की कशाच्या आधारे ही मागणी करतो की विदर्भ, कारवार, गोवा आणि मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, याचे जे ऐतिहासिक आधार शोधले गेले ते तिथे शोधले गेले. त्यावेळेपर्यंत तिथे महाराष्ट्र आणि मराठे अशा सहित सापडतो. मग ही मराठी भाषा, कन्नड, तेलुगू भाषा ह्याचं माझं मते कोणी भांडण करण्याचं कारण नाही आहे. माझ्या सुदैवाने आणि माझं भाग्य म्हणजे ज्यांच्याशी माझे खूप जवळनं संबंध आले, आजींसारख्या असाव्यात. महान पंडित दुर्गा भागवत या 92 वर्षाच्या झाल्यानंतर जो अभ्यास करत होत्या, तो अभ्यास होता की या 3 भाषा भगिनी आहेत. मराठी, कन्नड आणि तेलुगू या भाषा भगिनी आहेत. त्यांची जर भाषाशास्त्राच्या निकषावर रचना, जडणघडण, त्यांचं व्याकरण, शब्दसंख्या, वाक्यांची रचना कशी होते, हे जर आधुनिक भाषाशास्त्राच्या निकषावर तपासलं तर दिसतं की त्या जोडलेल्या आहेत एकमेकांशी. या भाषा भगिनी आहेत. या अर्थाने भाषांचं भांडण कोणीच करण्याचं आणि उभं करण्याचं कारणच नाही आहे. महाराष्ट्राचा मराठीपणा सुद्धा उभा भारत देश एक आहे, त्यासाठी आपण लढायचं आहे, यामध्येच आहे. पण त्याची ऐतिहासिक सुद्धा बेस आपल्याला दिसतो, तो या भाषांच्या उत्क्रांतीमध्ये दिसून येतो. मग मराठी राजभाषा बनलेली दिसते ती यादव कालखंडामध्ये. आणि कोसळून पडणे, शत्रूचं आक्रमण आणि त्यानंतर एक वेगळाच कालखंड शिवाजी महाराजांच्या पर्यंत, हा महाराष्ट्र त्या सगळ्या अन्यायाला टिकला कसायचं आश्चर्य वाटतं. या पार्श्वभूमीवर एक भव्य, अद्वितीय हा महापुरुष आकाराला कसा आला याचा तर कितीही शोध घेतला तरी अंतिम उत्तर सापडत नाही. हे वळण चालू होतं त्या यादव कालखंडापासून. मग त्यामध्ये अर्थातच रामदेवराव यादवाच्या काळामध्ये ज्ञानोबा माऊलींनी रचलेला हा ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी, ती ज्ञानेश्वरी, हा आजपर्यंत केवळ मराठी नव्हे जागतिक वाङ्मयामधला असामान्य नमुना आहे. कोणी मी मगाशी म्हणलो तसं अध्यात्मविचार मी मानतो, आपण मानतो, सांगायचा माझा प्रयत्न आहे, पण मला माहिती आहे की कोणावर त्याचं बंधन नाही. पण प्रश्न अध्यात्मविचार तू मानतो का नाही आणि तू विठू माऊलीला मानतो का नाही याच्याशी कशाशी नाहीच आहे संबंध. ते नातं एक समाजवादी विचारवंत आणि कार्यकर्ते नानासाहेब गोरे यांनी एक स्वतःचा जो अनुभव सांगून ठेवला आहे त्याच्यासारखं नातं आहे. ते पंढरपूरला गेले विठोबाच्या देवळात, ते देवबी मानत नाहीत आणि जी वारकरी संप्रदाय असायची त्याचं काव्य मान्य पण अध्यात्म नाही मान्य. त्यामुळे त्या विठोबासमोर ते असे उभे राहिले. ती नानासाहेब गोरेंची पोज पण असायची, हातपाठी, की मी हात नाही जोडणार त्याला. आणि अत्यंत नितळ पारदर्शक मनाचे विचारवंत असल्यामुळे त्यांनी आपली एक बौद्धिक प्रोसेस लिहून ठेवली आहे की मी विठ्ठलासमोर असा उभा राहिलो, मी काय देवबी मानत नाही. मग मूर्तीपूजा तर बहुत दूर की बात आहे, संबंधच नाही त्याचा, आहे कसला काळा काहीतरी मूर्ती आहे. मग म्हणाले, माझ्या मनात नकळत विचार आला की ज्याच्यासमोर ज्ञानोबा तुकोबांनी पण हात जोडले तर मी कोण, म्हणून नानासाहेबांनी हात विठोबासमोर जोडले. तो केलेला नमस्कार केवळ त्या विठोबा नावाच्या मूर्तीला असेल नसेल, तो ज्ञानोबा तुकोबांना नमस्कार आहे. तो संत संप्रदाय, भागवत संप्रदाय, तो जी ओळ आपण ऐकली, ज्ञानदेवे रचिला पाया, आणि ज्याचा तुका झाला असे कळस, त्यांनी आपल्याला दिलेलं बळ आहे. आणि तो आपल्या जेनेटिक कोडच्या 2 धाग्यांपैकीचा एक म्हणजे अवघे विश्वची माझे घर. कर्तृत्वाला क्षितिज कोणती? जाती धर्म पंथांची बंधनं नाही आहेत, प्रदेशांची बंधनं नाहीत, विशिष्ट आडनावांची बंधनं नाही आहेत. कर्तृत्वाचं जीवनातलं आपलं क्षेत्र आणि स्वप्न पाहायचं आहे ते जागतिक कर्तृत्व त्या क्षेत्रातलं करून दाखवीन, असं अवघे विश्वची माझे घर, असं संस्कृतातल्या भगवद्गीतेतल्या अध्यात्म विचारामध्ये ज्ञानोबा माऊलींनी घातलेली भर आणि उभी राहिलेली संपूर्ण भक्ती चळवळ आपल्याला अवघे विश्वची माझे घर चा संदेश देऊन जाते. समता, ती जातीपातींच्या पलीकडे जाणारी, हा संदेश आपल्याला संत कार्याचा आहे. आपण शहाणे असलो तर धडा घेऊ की मध्ययुगामध्ये तो कदाचित अध्यात्माच्या क्षेत्रातला असेल आणि विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असं तुकोबाराय म्हणाले. तो भेदाभेद भ्रम अमंगळ तेव्हा जर विठोबाच्या दरबारात असेल तर आज आम्हाला कळायला पाहिजे की जगणं हाच विठोबाचा दरबार आहे. हे भौतिक आयुष्य आध्यात्मिक आयुष्यापेक्षा वेगळं नाही. रोजच्या जीवनातली समता हे पण आधुनिक विठोबाचीच भक्ती बनते आपल्याकरताची, पण संदेशाचं मूळ त्या संतांच्या विचारामध्ये सुद्धा आहे.
ती मराठीपणाची जातीपातीन पलीकडे जाणारी आणि मग ग्रँडफला उत्तर देताना न्यायमूर्ती रानडेंनी अभ्यास करून मांडलं की जो मराठ्यांचा उदय आहे आणि शिवाजी महाराजांपासून पराक्रमाची प्रेरणा घेऊन हिमालयापासून दक्षिणेपर्यंत मराठे पोचले, ते नुसते लुटालुटी करता नाहीत. इंग्रज इतिहासकारांनी मांडलं की आगीचा वणवा लागावा तसे मराठे आले, कसे आले, कुठून आले काय कळत. सह्याद्रीमधली जंगलातली जशी आग लागते तसा हा वणवा आहे, तसे मराठे वणव्यासारखे पसरले. न्यायमूर्ती रानडेंनी त्या इंग्रजांना समजावं म्हणून आणि त्यांच्या तोडीसतोड गुणवत्तेने उत्तम असलेल्या इंग्लिश भाषेतच राईज ऑफ मराठा पॉवर हा छोटा पण महान ग्रंथ म्हणावा असा लिहिला आणि ज्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रवाहांच्या आधारावर दाखवून दिलं की शिवाजी महाराज त्यांनी दिलेलं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आणि ते घेऊन पुढे मराठ्यांनी हिंदुस्थानभर केलेला पराक्रम हा असा नुसता जंगलामध्ये वणवा पेटावा असं नाही आहे, त्याला मागे 2, 3, 4 शतकांची परंपरा आहे. इतिहासाचार्य राजवाडे यांना काय संतांचं कार्य पसंत नाही. राजवाडे हा स्वतः उत्तुंग इतिहासकार माणूस म्हणून, पण त्यांनी संतांना टाळकुटे म्हटलंय. त्या राजवाड्यांच्या बद्दल नितांत आदर ठेवून सुद्धा पण मला पटत नाही. ते मला न्यायमूर्ती रानडेंनी मांडलं ते पटतं, भावतं, मनापर्यंत पोचतं. विंध्याच्या दक्षिणेला जेव्हा ही मुस्लिम आक्रमणं झाली त्या सत्ता अत्याचारीच होत्या आणि खून, लुटालूट, बलात्कार, जाळपोळ यांचीच ती कहाणी आहे. झुकला तुटला महाराष्ट्र. हातामध्ये जेव्हा तलवारही नव्हती आणि राजकीय सत्ताही नव्हती तेव्हा संतांनी विठोबा, भक्ती, आपण सारे समान हे देऊन समाज बांधून ठेवला. ती भागवत संप्रदायाची इमारत, त्यामध्ये मग समर्थ रामदासांनी सुद्धा घातलेली भर, हे घेऊन स्वतंत्र स्वयंभू प्रज्ञेचा शिवाजी राजा उभा राहतो. पण न्यायमूर्ती रानडेंनी यांच्यातली लिंक दाखवली. हे न कळणारे संकुचित भांडणं करत बसतील, करू द्यात त्यांना, होणार नाही विजय त्यांचा. त्यापूर्वी महाराष्ट्राला काही किंमत मोजती करायला लागेल का, तर माझ्या काळजाचा ठोका चुकतो, पण नाही होणार. महापुरुषांना विशिष्ट जातीपातीत नेऊन बसवण्या एवढं तर पाप आणि लांछन नाही दुसरं. मला खरोखर कधी कधी शंका येते की या महाराष्ट्राला जोडणारं जे जे आहे ते तोडून काढा अशी कोणी परकीय शक्तीने सुपारी दिली आणि त्याच्यानुसार काही जण कामाला लागलेत का, अशी शंका बाळगो. इतकं विष पेरण्याचे उद्योग चाललेत. ज्ञानोबा तुकोबा बळ देतो काय, फोडा. हे ज्ञानेश्वराच्या पण आडनावाकडे बघणार, तुकारामाच्या पण आडनावाकडे बघणार. त्यांनी ज्ञानेश्वर किती वाचला आणि तुकाराम किती वाचला आपल्याला माहिती नाही. उभी जी भागवत संप्रदायाची इमारत उभी आहे ती आपल्याला माहिती नाही, पण फोडा. आणि तुम्ही महाराष्ट्र आणि भारत तर सोडाच, खरोखर जगाच्या इतिहासातले सर्वात कर्तबगार 5 स्त्री पुरुष व्यक्तींची यादी करायची झाली तर ती शिवाजी महाराजांच्या शिवाय सुरू पण होऊ शकणार नाही आणि संपू पण शकणार नाही. अद्भुत अद्भुत. म्हणजे आयुष्यभर मी अभ्यास करतोय पण दावा नाही करू शकत की थांग लागतो. शिवाजी महाराज थांग, तळ सापडत नाही, सापडत. ज्ञानोबा तुकोबाचा जसा तळ नाही सापडत, शोध चालू राहतो, तसा शिवाजी महाराज या असामान्य अरे हात जिथे म्हणून पाहायला जावं तिथे आज कसं काय घडू शकतंय. मराठी मनाला बळ देणार आहे शिवाजी महाराज, व्यक्तित्व आणि त्यांचं कर्तृत्व, त्यांचा विचार. मराठी मनाला आत्मविश्वास देणार आहे. आणि कितीही निराशा असली, विपरीत प्रवाह असले, एकाकीपणा वाटला तरी मोठी स्वप्न पाहता येतात आणि ती पराक्रमाने सत्यात आणता येतात. याचं मूर्तिमंत रूप म्हणजे शिवाजी महाराज आहे. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननी मराठ्यांचं साम्राज्य संपवलं, पण ते ताब्यात घेतल्यानंतर पहिला आदेश दिला, किल्ले पाडा म्हटला तो. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननी लिहून ठेवलंय की जोपर्यंत ते किल्ले, त्याच्या दगडी तटबंद्या आहेत, तोपर्यंत त्या मराठी मनाला स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा देत राहतील. ती खच्ची करायची असेल तर ते किल्ले पाडून टाका. पाडले, आपण अजून नाही उभे केले नीट. उलट आपण अनेक किल्ल्यांना हनीमूनचं ठिकाण बनवलं. त्याच्या भिंतींवर आणि उगवून आलेल्या कोरफडींच्यावर आता हृदय, त्याच्यामध्ये घुसलेला बाण दाखवून वासू सपना लिहिणं एवढंच पराक्रम आपण केला. त्याला कळत होतं की मराठी मनाची जबरदस्त प्रेरणेची ताकद कशात आहे, ती मोडायची असेल तर तोडून टाका. अनेक साधे साधे विचार. मला प्रश्न पडतो खरोखर आपल्या मनात येतात का? आजही कोणी कलेक्टर ऑफिसमध्ये, मामलेदार कचेरीमध्ये गेला
तर तिथे पट्टेवाला असतो, कोर्टामध्ये सुद्धा पट्टेवाला असतो. काय वेश असतो त्याचा? तो पट्टेवाला जर युनिफॉर्ममध्ये उभा राहिला तर त्याला काय वेश दिलेला आहे? तो जो मराठा शिपाई होता, गडी पराक्रमी, मृत्यूला न डगमगणारा, तो वेश देऊन ठेवलेला आहे. हे इंग्रजी राजवटीचा वारसा आहे हा, की आम्ही सुटाबोटामध्ये इथे बसणार आहोत राज्यकारभार करायला, इथं उभा राहा. तू आहेस व्हँक्वेस्ट, पराभूत, मी आहे व्हिक्टर. म्हणून जे मराठा सैनिकाचा जो वेश होता तो दिला भालदार चोपदार पट्टेवाल्याला, की तिथे उभा राहा आणि फार तर फार ललकारी दे की साहेब आला आहे, सगळे उभे राहा. शिवाजी महाराज म्हणजे स्वाभिमानाची प्रेरणा आहे. आणि न्यायमूर्ती रानडेंनी शास्त्रशुद्ध दाखवून दिलं की संतांच्या कार्यानी जो समाज जागा ठेवला, ज्यातली प्रेरणा जागी ठेवली, ते बळ बांधून शिवाजी महाराजांनी हिंदुस्थानभर पराक्रमाची प्रेरणा दिली. मराठ्यांनी पराक्रम पण केला. वारकरी आणि धारकरी हे मिळून आपलं जेनेटिक कोड घडतं. म्हणून अवघे विश्वची माझे घर आणि हिंदवी स्वराज्य मिळून आपलं जेनेटिक कोड घडतं. उघड्या डोळ्यांनी पाहतील का नाही इतिहास? भारतावर जेव्हापासून इस्लामी आक्रमणं चालू झाली तेव्हापासून बाकीच्या सर्व सत्ता फार तर संरक्षक लढल्या, डिफेन्सिव्ह लढल्या. फार सुखाचं नाही वाक्य खरोखर, पण विंध्याच्या उत्तरेला राजपूत सोडले तर गंगा यमुनेचं खोरं तर लढलंच नाही, लढलंच नाही. 1192 तराईची दुसरी लढाई जे शहाबुद्दीन गोहरींनी सपाट संपवला, खलास कोलमडून पडल्या पत्त्याच्या बंगल्यासारख्या, पार बंगालच्या उपसागरापर्यंतच्या सर्व सत्ता. कोण लढलं? विंध्याच्या उत्तरेला कोण लढलं? राजपूत लढले 1576 पर्यंत. आसाम लढला. आसाम मुघलांना कधीही जिंकून घेता आलेला नव्हता. तो सध्या बांगलादेशी घुसखोरीने आपण देतो जिंकून, की जमलं नाही ना तुम्हाला, 1500 वर्ष जे काम ते आत्ता आम्ही करून देतो, घुसा तिथे, बापाचा माल. पण मधला जो सगळा काळीशार माती आणि गंगा यमुनेचं खोरं हे लढलंच नाहीये. आक्रमणं मुस्लिम आक्रमणं आहेत. इतिहास तज्ज्ञांना म्हणायचं ते म्हणू द्यात, पण वस्तुस्थिती कोणी नाकारू नाही शकणार की करणाऱ्यांनी ती इस्लामच्या नावानी पण केली. आणि आज उरावर छाताडावर पाकिस्तान पण आहे, बांगलादेश पण आहे आणि इस्लामिक दहशतवाद पण आहे. शिवाजी महाराजांचा वारसा लढायला आणि एकत्र यायला शिकवणार आहे. राजपूत लढले. राजपूत प्रतिकाराचं शेवटचं रूप राणा प्रताप हे आहे. 1576 हळदीघाट. तरी राणा प्रताप लढत राहिलाच आहे, पण तो कमी झाला राजपूत प्रतिकार. दक्षिणेला विजयनगरचं साम्राज्य उभं राहिलं 1325 ते 1565. पण विजयनगरनी कधी आम्ही विंध्याच्या उत्तरेलाही जाऊ आणि आक्रमक जिथून आले तिथे जाऊ, तिथे जाऊन त्यांचा पराभव करू आणि सगळा भारत देश मुक्त करू, हे स्वप्न नाही पाहिलं. विजयनगरच्या साम्राज्याचं उत्तरेचं शेवटचं ठाणं म्हणजे पुणे होतं. पुण्याचं सुद्धा मूळ नाव पुण्यपत्तन. हे विजयनगरच्या साम्राज्य काळामधलं उत्तरेचं ठाणं म्हणून त्याचं पुण्यपत्तन, पुनकवडी. पुनकवडी काळाच्या ओघामध्ये रूढ होत गेलं ते पुणे हे नाव. जास्तीत जास्त अन्यथा तुंगभद्राच. मध्ययुगीन इतिहासामध्ये ज्या समाज समूहाला आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण जातीचं विष नसेल तरी ज्याला मराठे म्हणून ओळखतो, त्याचा जो कर्तृत्व ते विजयनगरच्या साम्राज्यामध्ये चालू होतं. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांच्यासारख्या असामान्य आणि जागतिक दर्जाच्या इतिहासकारांनी दाखवून दिलंय की विजयनगरची सर्व परंपरा एकतर आधी शहाजीराजेंनी अभ्यास करून शिकून आत्मसात केली आणि ती मराठ्यांचं राज्य जेव्हा उभं राहत होतं ती शिवाजी महाराजांकडे दिली. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी तर मांडलंच आहे, पण कागदोपत्री दस्तावेजांनी दिसून येतं की 1674 मध्ये राज्याभिषेक झाल्यावर शिवाजी महाराजांनी स्वतः भाषाशुद्धीची चळवळ चालू केली. मराठीमध्ये इतके फारसी शब्द घुसून बसले होते की ती मराठीच राहिली नव्हती. आणि सर्व राज्यकारभारामध्ये एन्सायक्लोपीडिया, राज्य व्यवहार कोश हा घडवायचा शिवाजी महाराजांनी आदेश दिला. आणि जी अष्टप्रधान मंडळाची आणि प्रशासकीय व्यवस्था आहे मराठ्यांच्या साम्राज्याची, तिची बीज विजयनगरमध्ये. ती विजयनगरच्या शासकांनी उचलली होती वेद उपनिषदांचा अभ्यास करून. सलगता दिसून येते आपल्याला. कायदा सुद्धा जो दिसून येतो, कायद्याची रचना पार मेकॉलेनी 1860 मध्ये इंडियन पिनल कोड करताना विज्ञानेश्वर हा जो विचारवंत आहे त्यांनी याज्ञवल्क्य स्मृतीवर केलेलं भाष्य म्हणजे मिताक्षर
हे इसवी सन 1000 काहीतरी म्हणजे 11व्या शतकामध्ये आहे. विज्ञानेश्वर भौगोलिकदृष्ट्याही महाराष्ट्रातला आहे, त्याची भाषा मराठी आहे. कालिदास रामटेक म्हणजे नागपूर विदर्भातला आहे. संस्कृतमधले कितीतरी 51 महान पंडित आणि विचारवंत हे भौगोलिकदृष्ट्या किंवा ते एरवी भाषा कोणती बोलत असेल पाहायला गेलं तर ती मराठी दिसून येते आपल्याला. मेकॉले समोर जेव्हा आधुनिक भारताला आधुनिक कायदा आणायचा आहे तर त्यांनी हिंदू समाजाच्या कायद्याचा अभ्यास म्हणजे या विज्ञानेश्वराच्या मिताक्षराचा केला. तो करून 1860चं जे इंडियन पिनल कोड तयार झालं ते ह्या विज्ञानेश्वराचं 11व्या शतकातलं मिताक्षर ही जी याज्ञवल्क्य स्मृतीवरचं भाष्य आहे. अखिल भारतीयत्व हेच तुमचं माझं रूप आहे. विजयनगरनी केला प्रतिकार, पण जास्तीत जास्त तुंगभद्रा ही उत्तर सीमांत 1565 मध्ये मोडून पडलं. ते संपलंच. विजयनगरचा त्यावेळचा जो सम्राट होता तो पळून गेला. आंध्र प्रदेशमधल्या डोंगर दऱ्यांच्या मध्ये श्रीशैल आत्ता जिथे आहे तिथे राहिला. पुढे एक शतकभर ते राज्य राहिलं, पण एवढंच राज्य होतं. विजयनगरचा शेवटचा राजा त्याला कुतुबशहानी संपवला ते वर्ष 1674 आहे. करेक्ट शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं वर्ष आहे. आणि मूळ मराठ्यांच्या इतिहासातल्या दप्तराचे पुरावे जरी पाहिले तरी शिवाजी महाराजांनी आपल्याला जे सांगितलं शिकवलं ते 2 वाक्यात दिसतं. हिंदवी स्वराज्याची व्याख्या काय? एक शिवाजी महाराजांचं वाक्य आहे, सिंधूच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य हे तो श्रींची इच्छा. आणि दुसरं वाक्य आहे, आहत पेशावर तहत तंजावर हिंदवी स्वराज्य. महाराष्ट्रावर मराठी कर्तृत्वावर समाजार्थाने मराठ्यांवर शिवाजी महाराजांनी सोपवलेली जबाबदारी कोणती आहे? गल्लीतलं राज्य नाही आहे, जातीपातींची भांडणं काढण्याचं नाही आहे, कावीळ झालेले आणि द्वेष ठेवून एकमेकांचे गळे कापान त्या नादात चूड दाखवून वाघाला घरात घ्यावा, गुहेमध्ये तसा शत्रूला घरात घ्यावा हे नाही आहे. संपूर्ण भारत देश मुक्त करू, तीर्थक्षेत्र मुक्त करावी. ती मध्ययुगाच्या परिभाषेमध्ये मांडलंय ते स्वप्न, ठिकठिकाणी जागोजाग दिसतं. म्हणून गेले मराठे. थोरल्या बाजीरावांनी सुद्धा जे स्वप्न मांडलं की हे फांद्यांची कशाला लढत बसायचं आहे, त्याच्या मुळावरच घाव घालू, ते आबासाहेबांकडे बघून घातलं. थोरले आबासाहेब म्हणजे शिवाजी महाराज. 1757 मध्ये राघोबा दादाच्या नेतृत्वाखाली मराठे अटके पार पोचले. अटक म्हणजे सिंधू नदीच्या काठावरचं. तिथून राघोबा दादांनी नानासाहेब पेशव्याला पाठवलेलं पत्र आहे, ते मी आधुनिक मराठीमध्ये सांगतोय, पण त्या पत्रामध्ये राघोबा दादा अटके पार होऊन पत्र लिहित आहेत की थोरल्या आबासाहेबांनी दिलेलं स्वप्न आपण पूर्ण करत आणलंय. आणि पुढे राघोबा दादा नादान जरी निघालेला असला तरी त्याच्या ह्या पत्रामधलं वाक्य आहे की आपण आदेश द्याल तर भगवा झेंडा काबूल कंदाहारवर पण फडकवू, असं त्या पत्रातलं वाक्य. त्याला नानासाहेब पेशव्यांनी उत्तर पाठवलं की आपला इरादा चांगला आहे, पण इथे एक नव्याने संकट उद्भवलेलं आहे. ते म्हणजे 1757ची प्लासीची लढाई आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या अप्रत्यक्षरित्या ताब्यात गेलं. पण पेशव्यांसहित मराठ्यांना समजत होतं की या इंग्रजांच्या पासून आपल्याला धोका आहे.